आज पुणे बस डे सकाळ माध्यम समूहानं पाहिलेलं स्वप्न तुम्हा सगळ्या पुणेकरांना साकारायचं आहे। तो म्हणजे मनपा। सर्व पुणेकर आजच्या दिवसाची वाट पाहत होते। आज पहाटेपासूनच सर्व बस चालक आणि कर्मचारी बस डेपोवर हजर आहेत। सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। 1 नोव्हेंबरला बस डे आज आपण साजरा करतोय आणि हा फक्त आजच्या दिवसाचा उपक्रम न राहता दरवर्षी अशा प्रकारे बस डे साजरा केला जाईल असंच अभिजित पवार सकाळचे व्यवस्थापकीय संपादक यांनी आताच याची घोषणा केलेली आहे आणि प्रत्येक दिवस हा खरं तर बस डे असायला हवा अशा प्रकारचं त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे। आज पुणे बस डे आणि या बस डेची सुरुवातच सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार आणि सकाळचे व्यवस्थापकीय संपादक अभिजित पवार यांनी बसने स्वतः प्रवास करून केलेली आहे आणि यांनी सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की आपणही आज बसनेच प्रवास करावा। आपली वैयक्तिक वाहनं आजच्या दिवशी तरी घरी ठेवून बसने प्रवास करावा। आजचा जो अनुभव पुणेकरांना येईल तो नक्कीच खूप वेगळा असेल। सकाळनं हे पाहिलेलं स्वप्न आहे। डेक्कनच्या बस डेपोवर अभिजित पवार आता दाखल झालेले आहेत। एनसीसीचे काही विद्यार्थी जे आहेत त्यांचे इथे स्वागत केले जात आहे। सुरेश कलमाडी सुद्धा डेक्कनच्या या बस डेपोवर त्यांनी आपली हजेरी लावलेली आहे। अनेक मान्यवर मंडळी पुण्यातली अनेक राजकीय नेते डेक्कनच्या बस डेपोवर आलेले आहेत। आजच्या बस डेची सुरुवातच अतिशय वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक पुणेकरासाठी आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे कारण वाहतुकीची समस्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी म्हणून सकाळ माध्यम समूहानं हा केलेला एक प्रयत्न आहे आणि हाच प्रयत्न संपूर्ण पुणेकरांना प्रत्यक्षात आणायचा आहे। सकाळचं हे स्वप्न पुणेकर आज साकारणार आहेत। डेक्कनच्या बस डेपोवरची आपण ही दृश्य पाहतोय। अभिजित पवारजी यांचं तिथे स्वागत झालेलं आहे। प्रतापराव पवारजी सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांचं सुद्धा अतिशय आनंदात स्वागत झालंय। पुण्यातले अनेक राजकीय बडे नेते इथे आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईचे आमदार सचिन अहिर हे सुद्धा पुण्यात दाखल झालेले आहेत बस डेच्या या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी। गुलाब पुष्प देऊन सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे। पुण्याच्या महापौर सुद्धा इथे वैशाली बनकर या सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्या पुणेकरांना आज आम्ही सा मराठी तर्फे आणि सकाळ माध्यम समूहातर्फे आवाहन करतोय आज पुणे बस डे आणि या पुणे बस डेचं स्वप्न साकारण्यासाठी संपूर्ण पुणेकर आज बसने प्रवास करतील। सकाळ माध्यम समूहानं गेली महिनाभर संपूर्ण पुणेकरांना हे आवाहन केलेलं आहे। सर्व राजकीय पक्ष, समाजातील विविध घटक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, बालवृद्ध सगळ्यांनीच या सकाळ माध्यम समूहाच्या आणि अभिजित पवार यांच्या या संकल्पनेला दाद दिली आणि सगळ्यांनीच बसने प्रवास करणार असं आश्वासन दिलेलं आहे। डेक्कन बस डेपो इथली आपण ही दृश्य पाहतोय।
दिवसाची सुरुवातच अतिशय थाटामाटात वाजत गाजत पुण्यामध्ये होतीये. प्रतापरावजी पवार, अभिजितजी पवार, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, वंदना चव्हाण, सुरेश कलमाडी, सचिन अहिर असे विविध मान्यवर, विविध पक्षातील नेते पुण्यात दाखल झालेले आहेत. या बसडेची सुरुवात करण्यासाठी आणि सगळ्याच पुणेकरांना आज आवाहन केलं जात आहे की त्यांनी आज बसने प्रवास करावा. आणि आजचा जो अनुभव असेल हा खूप वेगळा असेल प्रत्येक पुणेकरांसाठी, कारण वाहतुकीची कोंडी ही जी समस्या प्रत्येक पुणेकराला जी भेडसावतीये ती आज कुठेतरी सुटेल, त्याचा एक मार्ग आपल्याला मिळेल. आणि अभिजितजी पवार यांनी नुकतंच याची घोषणा केलेली आहे की हा फक्त एक दिवसापुरता उपक्रम न राहता दरवर्षी 1 नोव्हेंबरला अशाच प्रकारे बस डे सकाळ माध्यम समूहातर्फे साजरा केला जाणार आहे. आणि प्रत्येक दिवसच खरं तर हा बस डे सारखा असावा. प्रत्येकानेच दररोज बसने प्रवास करावा, जेणेकरून वाहतुकीची कोंडी पुण्याची जी एक महत्त्वाची समस्या आहे ती कुठेतरी याच्यातनं मार्ग निघेल. सचिनजी अहिर, मुंबईचे वरळीतले आमदार, ते पुण्यात दाखल झालेले आहेत. पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, वंदनाताई चव्हाण या सुद्धा इथे उपस्थित आहेत. आज सगळ्याच पुणेकरांना आवाहन केलं जात आहे. सकाळ माध्यम समूह आणि अभिजितजी पवार यांनी एक स्वप्न पाहिलंय, पुणे बस डेचं वाहतुकीची कोंडी आणि सुरक्षितता या दृष्टीने महत्त्वाचा असा हा आजचा दिवस आहे. आणि हे स्वप्न साकारायचंय आपणा सर्व पुणेकरांना. हा फक्त पुण्यापुरता उपक्रम न राहता याचा आदर्श इतरही शहरांनी घेतला पाहिजे. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाच एकमेव वाहतूक कोंडीवर पर्याय आहे. हेच सकाळ माध्यम समूहाला या संपूर्ण उपक्रमातून दाखवून द्यायचंय. संचालक पीएमपीएमएल आणि मेंबर पीएमसी मिस्टर प्रशांत जगताप यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. पुण्यातल्या डेक्कन डेपो इथली आपण हे दृश्य पाहतोय. त्यांना मी मंचावर यायची विनंती करतो. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री दत्तमामा भरणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. पुण्याचे पालकमंत्री आणि मुंबईचे आमदार सचिन अहिर हे या उपक्रमासाठी पुण्यात दाखल झालेले आहेत. टाटा मोटर्स से रीजनल सेल्स मैनेजर फॉर बसेस फॉर वेस्टर्न रीजन मिस्टर पराग गोयल इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो मंचावर यावं. त्यानंतर अशोक लेलँड लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर विनोद दासरी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांना विनंती त्यांनी मंचावर यावं. थोड्याच वेळात सकाळ समूहाचे अध्यक्ष श्री प्रतापरावजी पवार यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येईल. सगळ्या पुणेकरांना आवाहन करण्यासाठी आणि उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुब्रताई सुळे या सुद्धा डेक्कन जिमखानाच्या इथे दाखल झालेल्या आहेत. थोड्याच वेळात औपचारिकरित्या या बस डेचं एक उद्घाटन होईल. पुण्यातले अनेक मान्यवर मंडळी, राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतापरावजी पवार, अभिजितजी पवार, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर, सुब्रताई सुळे, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहिर, वंदनाताई चव्हाण, सुरेश कलमाडी, हे सगळे नेते पुण्याच्या डेक्कन जिमखानाच्या इथे दाखल झालेले आहेत. आणि थोड्याच वेळात आता या पुणे बस डेचं औपचारिकरित्या उद्घाटन होणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवातच प्रतापरावजी पवार आणि अभिजितजी पवार यांनी बसने प्रवास करून केलेली आहे. आणि सगळ्यांनाच पुणेकरांना आवाहन केलेलं आहे की आज बस डे आहे, पुणे बस डे आहे, सगळ्यांनीच बसने प्रवास करावा.
सकाळ समूहाचे अध्यक्ष श्री प्रतापरावजी पवार मशाल प्रज्वलित करून पुणे बस दिवसाचा शुभारंभ करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्यांचं स्वागत करूयात. मी बस चालकांना विनंती करतो की त्यांनी ही बस पुढे घ्यावी. आजच्या योजनेचा शुभारंभ श्री अभिजित पवार यांच्या हस्ते फीत कापून होईल. इतरांना विनंती त्यांनी बससाठी कृपया थोडीशी जागा करून द्यावी. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री बाबा धुमाळे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळ समूहाचे अध्यक्ष श्री प्रतापरावजी पवार यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. माननीय श्री अभिजित पवार मॅनेजिंग डायरेक्टर व्यवस्थापकीय संचालक सकाळचे यांना मी विनंती करतो की त्यांनी या बसला बांधलेली फीत कापून आजच्या या योजनेचा शुभारंभ करावा. माननीय विनोद तावडे आत्ताच मंचावर आलेले त्यांचं मनापासून स्वागत या उपक्रमातर्फे. सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी या बसची फीत कापून या योजनेचा शुभारंभ करावा. या बसमधून हे सर्वच मान्यवर महापालिका आयुक्त श्री महेशजी पाठक पण इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. सनी विनायक निमण साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत या आयोजकांतर्फे सगळ्यांतर्फे. वाहतुकीच्या समस्या पूर्ण करण्यासाठी आपणच पुढाकार घेऊन आजचा एक दिवस बसने प्रवास करूया. माननीय श्री अभिजित पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी या बसची फीत कापून आजच्या या योजनेचा शुभारंभ करावा. सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार यांच्या हस्ते या बसला बांधलेली फीत कापून या योजनेचा शुभारंभ केला जातो. याच बसमधून इथे उपस्थित सगळे मान्यवर एक छोटासा फेरफटका मारून या योजनेचा शुभारंभ करतात. इतर सगळ्या पुणेकरांना आवाहन की त्यांनी आजचा दिवस आणि यापुढचा संपूर्ण दिवस फक्त आणि फक्त बसनेच प्रवास केला. सकाळ माध्यम समूहाच्या पुणे बस डेचा शुभारंभ झालेला आहे. प्रतापरावजी पवार सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष यांनी मशाल प्रज्वलित करून या पुणे बस डेचं उद्घाटन केलेलं आहे. तर सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजितजी पवार यांनी फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. आणि आता हे सगळेच बसने प्रवास करून या पुणे बस डेला अधिकृतरित्या सुरुवात करतील. आपण पुण्याच्या डेक्कन डेपो मधली ही दृश्य पाहतोय. अभिजितजी पवार, प्रतापरावजी पवार, पुण्याच्या महापौर वैशाली बनकर
पालकमंत्री सचिन अहिर, सुरेश कलमाडी असे विविध मान्यवर राजकीय मंडळी आज पुण्यात दाखल झालेली आहेत. सकाळच्या पुणे बस डेच्या या शुभारंभाच्या स्थळी अभिजितजी पवार आपण पाहतो त्यांना बसमधून ते प्रवास करणार आहेत. आणि मॅनेजिंग डायरेक्टर सकाळ मीडिया ग्रुप श्री अभिजित पवार हे बसला ध्वज दाखवून झेंड्याने ज्या पुणे बस डेची आतुरतेने वाट पाहिली जात होती, आज हा 1 नोव्हेंबरचा दिवस. या पुणे बस डेचं आता औपचारिकरित्या उद्घाटन झालेलं आहे. पुण्याच्या डेक्कन डेपोच्या इथे हे उद्घाटन झालंय. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार यांनी मशाल प्रज्वलित करून या पुणे बस डेचं उद्घाटन केलं. तर सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजितजी पवार यांनी फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. आणि श्री अभिजित पवार व्यवस्थापकीय संचालक सकाळ समूह यांना मी विनंती करतो की त्यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करावा. सकाळ माध्यम समूह आणि साम मराठीच्या वतीनं आम्ही सगळ्या पुणेकरांना आवाहन करतोय की आजच्या दिवशी पुणे बस डेच्या दिवशी सगळ्यांनीच बसने प्रवास करावा. सुप्रियाताई सुळे या सुद्धा या बसमधून प्रवास करतायत. पुणे बस डेला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय. एवढंच नव्हे तर विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक हे सुद्धा आज या पुणे बस डेला पाठिंबा देण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतील. 3000हून अधिक बसेस पुण्याच्या रस्त्यावर आज आपल्याला धावताना दिसणार आहेत. गेल्या महिनाभरापासून या उपक्रमाची संपूर्ण तयारी सुरू होती. पुण्याच्या महापौर वैशालीताई बनकर या सुद्धा या बसने प्रवास करतायत. आज पुण्यामध्ये सार्वजनिक जीवनातला एक नवा अध्याय कुठेतरी लिहिला जातोय असं म्हणायला हरकत नाही. उद्घाटनाची ही आपण दृश्य पाहतोय. या उपक्रमाला आता झेंडा दाखवून अधिकृतरित्या याची सुरुवात झाली असंच म्हणायला हवं. बसनेच प्रवास करतो. या बसला झेंडा दाखवलेला आहे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर PM लीगल श्री RN जोशी सर आणि श्री अभिजित पवार यांनी. मी इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बसला जरा जागा करून द्यावी. FC बस सारखे बस चक्कर पूर्ण करून पुन्हा एकदा या बस स्टँडवर येणार आहे. पुणे बस डे 1 नोव्हेंबर 2012चा शुभारंभ झालेला आहे. पुणेकर एकवटले तर काय नाही करू शकत, पुणे तिथे काय उणे, हेच आज एक प्रकारे या उपक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना दाखवून द्यायचंय. पुणे बस डे सकाळ पुणे बस डे या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे आणि बसने प्रवास करत या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापरावजी पवार, सकाळचे व्यवस्थापकीय संपादक अभिजितजी पवार, सुप्रियाताई सुळे, पुण्याच्या महापौर वैशालीताई बनकर, पालकमंत्री सचिन अहिर, सुरेश कलमाडी असे अनेक मान्यवर या बसमधून प्रवास करतायत आणि या उपक्रमाचा त्यांनी शुभारंभ केलेला आहे. आणि सगळ्याच पुणेकरांना हे आवाहन करतायत की आज सकाळ पुणे बस डे आहे. या दिवशी वाहतुकीची कोंडी, सुरक्षितता, अपघात टाळावेत या विविध समस्यांनी भेडसावलेले पुणेकर जे आहेत त्यांनी बसने प्रवास करून या सगळ्यांवर मात करायला हवी. एक प्रकारे सणाचंच स्वरूप पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातल्या डेक्कन डेपो मधली आपण ही दृश्य पाहतोय.
दिवसाला सुरुवात झाली आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने जो बस डे आयोजित करण्यात आला होता त्याचा उद्घाटन सोहळा आता संपन्न झाला आहे आणि अनेक मान्यवर जे आहेत ते बस प्रवासाने पुण्यात निघाले आहेत. आपण जे पालकमंत्री आहेत पुण्याचे सचिन आहेर त्यांना विचारूया. साहेब, आज एक महत्वाचा दिवस आहे, काय सांगाल? निश्चितपणे मला असं वाटतं जे उपक्रम आणि जो थॉट आहे त्या थॉटच्या बद्दल मनापासून त्याचं स्वागत करायला पाहिजे. विशेष करून मी पर्यावरण विभागाच्या वतीने पण याचं स्वागत करतो, कारण ही काळाची गरज आहे. आज ज्याप्रमाणे जे इमिशन्स वाढत आहेत, हवा प्रदूषणमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत शहरीकरणमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती या सर्व गोष्टी असल्यामुळे मला असं वाटतं अशा उपक्रमाला चालना देणं, किंबहुना ह्याच्या मागे आपण उभे राहणं हे या रहिवासी या नात्याने किंबहुना नागरिक या नात्याने आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मी सकाळ ग्रुपचा मनापासून अभिनंदन करतो. एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं जे एकूण मुंबईत वास्तव्य सगळ्यात महत्वाचं आहे. मुंबईतली बेस ही सर्वात चांगली समजली जाते आणि आता आपण पुण्याचे पालकमंत्री आहात, काय बदल निश्चित करू इच्छित? नक्कीच पुण्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आणि विशेष करून पहिल्यांदाच या उपक्रमाला मला येता आला, या गोष्टीचा मला आनंद आहे आणि अभिमान आहे. आणि मला असं वाटतं हेच कन्सेप्शन आपण प्रत्येक शहरामध्ये जर करण्याची भूमिका घेतली आणि पब्लिक ट्रान्सपोर्टवरती जास्तीत भर घालण्याचं आपण काम केलं तर मला असं वाटतं निश्चितपणे निवळ पर्यावरणवरती नाही तर माणसाचे जी मानसिक त्रास ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो यावर पण मोठा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.